यार बाबू असं काय करतोस यार, दिस इज नॉट डन. बाई नाही येते, कॅन्सल करू प्लीज. लवकर ये प्लीज, लवकर ये. ओके बाय. त्याला यायला उशीर होणार आहे. ठीक. त्याने सांगितलं रिबिन कट करा. तुझ्या घरून कोण कोण येतंय? बाई आपले दादा आणि वहिनी तर नाही येणार. मदर इंडियाला नाही बोलवलं तरी ती येणार. आले तर डॉन येईल. शाहरुख येतोय? हे डॉन म्हणजे आपला फादर. फादर बाप. डॉन काय म्हणतोस? हे डॉनला डॉन नाही तर काय बाप बोलू? बाप? किती डिसरिस्पेक्टफुल आहे यार. बाप काय? हा म्हणूनच नाही बोलत, डॉन बोलतो. बाप डॉन दोन्ही हार्श वाटतं. बाई पण आपण फुल रिस्पेक्ट देतो त्यांना, फुल रिस्पेक्ट. गिरणी बंद झाल्यावर मसाल्याच्या आणि नारळाच्या 50-50 गोणी उचलल्यात आपल्या बापाने दिवसाला आणि आपल्याला वाढवलंय. कडक आहे आपला डॉन. परत डॉन? बाबा तरी म्हण यार. ये तोंडावर नाही आपण त्यांना डॉन बोलत. ओ नाना बोलतो, फुल रिस्पेक्ट देतो तोंडावर. तू तुझ्यासारखं अरे तुरे नाही करत बाबाला. तू बोलते, तू रिस्पेक्ट नाही करत बाबाला. आम्ही जर नानांना ओ नानाच्या ऐवजी ए नाना बोललो ना तर आमची टांगच वाकडी करून ठेवेल. ए आमच्याकडे असं काही नसतं. मला एकदाही मारला नाहीये माझ्या बाबूने लहानपणापासून. नाही, बाबू इज माय बेस्ट फ्रेंड. हा पॉइंट बुलेट आहे बाई. फ्रेंडशिप आहे. तुझं आणि तुझ्या बाबूचं सच्चा लव आहे. आपल्या नानांनी आपल्या पाठीवर शाबासकी सुद्धा दिली नाही कधी. आणि आई? अरे तेच तर टेन्शन आहे. आई म्हणजे फुल डबल डोस आहे. नानांकडे फिलिंग्सचा एकदम दुष्काळ आहे आणि आईकडे सुनामी आहे 12 महिने. बघ तू आल्यावर. बाकी कोण कोण येणार आहे? आज हॉटेलचं उद्घाटन. छान काहीतरी गोडधोड करूया. काय करायचं? हा साबुदाण्याची बर्फी. छान गुळ आणि सब्जा घालून. नाही पण वेळ लागेल ना त्याला. साबुदाणा आणि सब्जा उकडून घ्यायला लागेल मला. कडव्यावाल्यांचे गोड गुलाबजाम बरोबर आहे. कडवेवाल नाही येत ना इथे. काय करायचं? हा दोडक्याचा हलवा आणि लिंबाचं अनारस ठरलं. अरे जीव गेला असता ना माझा. मी आता काही बोललो नसतो तर पाहुण्यांचा जीव गेला असता. काय? आनंदी खूप गोड आहेस ग तू. थँक्यू. फार गोड आहेस. परत थँक्यू. पण कसं आहे, तू गोड आहेस आणि तू आज लोकांसाठी गोड बनवणार आहेस. तर ते तू बनवू नकोस. का? मर्फीज लॉ. हे बघ कसं आहे की एखादी गोष्ट अगदी सुरळीत घडत असली तर त्याच्यात नक्की काहीतरी विपरीत घडतं. म्हणून एखादी गोष्ट फार उत्तम घडत असेल तर आपणच असं काहीतरी करायचं की ज्यामुळे ती गोष्ट परफेक्ट राहणार नाही. उदाहरणार्थ आपल्या हॉटेलचं ओपनिंग. तर आज आपल्या हॉटेलच्या उत्तम ओपनिंगमध्ये तुझं उत्तम जेवण आलं तर सगळं परफेक्ट होईल की नाही. म्हणजे तुझं जेवण खाऊन लोकांनी बोटं चाटण्याऐवजी त्यांनी आपल्या प्रसंगाला गालबोट लावायला पाहिजे. पटतंय मला. पटतंय पटतंय. थँक्यू मर्फी. थँक्यू. चला चला. खातील. आपण बाळू शेटना स्नॅक्सची ऑर्डर दिलेली आहे. त्यामुळे आता गॅस बीस सगळं कनेक्शन बंद करून टाकतो मी. ओके. आणि कसं आहे आता हे दोडक्याचा हलवा वगैरे विसर. हा दोडक्याचा हलवा विसर. सामानाची हलवी करायला सुरुवात कर. आणि ऐक आज रात्रीपर्यंत तू इथे आज शिरायचं नाही. चला. आओ थापा शेट, आओ थापा शेट. ए शेट नाही, केअरटेकर थापा सिन्स 1965. मी आनंदी. आपण पहिल्यांदाच भेटतोय ना. हो. पाया पडते. ए वयाने मोठा आहे पण माणूस म्हणून फार छोटा आहे. ओके. हो असं कसं? तुम्ही नसता तर ही जागा हे हॉटेल सगळं मिळालं असतं का? तुमचे आशीर्वाद घ्यायलाच पाहिजे. ओके. परमेश्वर लेता पाहिजे आशिष. गॉड ब्लेस यू. फुल इम्पोर्टेड आशीर्वाद. मेड इन नेपाल. फुल रिस्पेक्ट. खरं सांगू
जेवढा आनंद हे हॉटेल बघून झालंय ना मला, त्यापेक्षा जास्त आनंद तू पुन्हा उभी राहिलीस हे बघून झालं. पप्याकडनं कळलं मला. व्हेरी बॅड. हे असं व्हायला नको होतं. हो जाऊ देऊ थापा अंकल, नियतीचा खेळ, दुसरं काय. स्वप्नातून लवकर जागी झालंय एवढंच. स्वप्नातच असते ना तर प्रेम न करणाऱ्या एका माणसासाठी जेवण बनवत असते, पण आता त्या स्वप्नातून बाहेर आलीये तर प्रेम करणाऱ्या 5 लोकांसोबत हजारो लोकांसाठी जेवण बनवणार आहे. व्हेरी गुड. गॉड ब्लेस युअर फ्रेंडशिप. मग आज तुझा हातचा खायला मिळणार आहे का? हो तर खयाली पुलावची शेफ आहे मी. हो हो हो, पण आज आज हिच्या हातचं खायला मिळणार नाहीये तुम्हाला. नाहीये 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 नाहीये. काय प्लॅन वेगळा आहे ना आज. प्लॅन मर्फीज लॉ आज वेगळं आहे. हा आता तू यांना आत घेऊन जा. हा आणि काही खायला प्यायला देऊ नकोस. पाणी दे पाणी. मी आणि पप्या जरा हॅलो हॅलो या ना या. ये भाई काय सारखं सारखं कोपचेवाडीत नेऊन बोलतोय माझ्याशी. काय असेल ते खुला बोल ना. ओपनली बोलता येत असतं तर प्रॉब्लेमच नव्हता ना. कसं आहे, जगात सगळ्यात वाईट माणसं आणि सगळ्यात चांगली माणसं या दोघांनाही ते चूक आहेत हे ओपनली सांगणं फार अवघड असतं यार. भाई पॉइंट वर आहे. काय बोलतोय? अरे आनंदीला आपण कसं सांगणार आहोत ओपनली ती वाईट जेवण बनवते. भाई नाही बोलायचं. अपने घोड़ी को बदाम दे और जबान को लगाम दे. हे दिलाय, स्वतःलाही दिलाय आणि तिलाही दिलाय. पण हा लगाम रोज कामी येणार आहे का? आनंदी कशी आहे माहितीये ना, तिला आज स्वयंपाक करायला थांबवलं तर ती उद्या करेल, उद्या थांबवलं तर परवा करेल, परवा थांबवलं तर तेरवा करेल. भाई काही बोला गौरव. भाई आनंदी किती म्याव असली ना तरी सुद्धा तिची दहशत वाघाची आहे. काय घाबरतायत सगळे भाई. ते दे ना, स्वतःच्या तोंडाला दे ना ते बदाम का लगाम का घोडीला काय ते दे ना. हा सिरियस हो ना. ठीक सिरियस सांगतो भाई. आता साहिलनी शेफ निवडलाय आपल्यासाठी. उद्या सकाळी येणार आहे ते. कुक 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 कॅप्टन कुक. कॅप्टन कुक नाव आहे त्याचं. कॅप्टन कुक. कुक गुड वन गुड वन. पण त्याच्या पगाराचं पिगाराचं काय करा बाई. श्रद्धा आणि सबुरी सगळं गुडवन होणार. काकी काका अहो या. बाय माझे, हे माझ्या पोरग्याचं हॉटेल. बघ काकी, तुला काय तुझा पोरगा छोटा माणूस वाटला? माका वाटलं पोरीचं माग लागलाय म्हणून घरला येत नाही. हाय का नाही वा? पप्प्या भाई आणि पोरगी हसताव काय मेल्या. हा त्याचं लग्नाचं वय आहे ना आता. मग पोरगी नको बघायला. एक तर त्याने पोरगी बघितली पाहिजे, नाही तर मी बघितली पाहिजे, नाही का? हा. काकी आता तू फक्त हॉटेल बघ आणि हॉटेलच्या मालकाला बघ. अरे माझं गोंडला, माझं सोनूला ते. अगं माझं गोंधळ गोंधळ. पप्पी ग पप्पी पप्पी. जस्ट लाईक टफी. काय रे वेडा कुठला. चष्मा पुसायला तुला वेळ नाही का रे? केवढी धूळ ती. आता घाल, आता बघ. आणि हे काय, अरे किती ती बोकडासारखी दाढी वाढवून ठेवली. दाढी करायला तुला वेळ नाही. गप्पा बाई. तुम्ही गप्प बसा. अरे काय, अरे हे असं काय. आणि काय रे, तुला होळीला यायला वेळ नाही? तुला वाटलं नाही आईच्या हातच्या पुरणाच्या पोळ्या खाव्या, आईच्या हातची मच्छी खावी? हा किती सुटलंय हो की नाही?
काय काय लाजतंय काय लाजतंय हा? अरे पप्प्या राणे तू लालबागचा हा असा छाती काढून चालायचा आणि आता म्हणतोय स्वतःला भाई आणि हॉटेलमध्ये मारते आई. तू किती बी मोठा झालास तरी 4 लेकरांचा बाप झालास तरी माझ्यासाठी माझी पप्पी ग पप्पी. सगळे बघतायत. अरे बघू दे रे, बघता येतं ते तुला रोज बघता, मी तुला किती दिवसांनी बघते. हा कोण हॉटेल बोलतोय? अगं आवर स्वतःला. गप्प बसा. काय रे गप्पी, तुला नाही सांगताय त्याला घरी जा म्हणून? गप्पी अहो काकू तुम्हाला माहितीये ना पप्या कसा आहे. स्वतःच हॉटेल उघडतो पण घरी जेवायला येत नाही. आय नो किती बोलशील ग म्हातारे, किती बोलशील. बाप्पा लोक ओळखतात मला इकडे. काकी काकी काम आहेत हॉटेलची, भाईचे पार्टनर आहेत. काकू आई पाया पडते. गोड आहे नाही पोर. अजून 2 मुली आहेत. ही बघा थोडी इंग्रज जाळलेली आहे पण पोरगी बरी आहे. यो काकू ही पण बरी आहे पण ही नाही परवडायची आपल्या पप्प्याला. ती बरी आहे छोटीशी. 10x10 मध्ये ऍडजस्ट होईल ना आपल्या. ये आई हॉटेल यांच्यापेक्षा भारी आहे. नंतर दाखवतो रिबन काटल्यावर. हे बप्पा त्याला ऑफसाईड तरी दाखवून आपला. या काकू बघून घ्या. हा मी येतो नंतर भेटायला तुम्हाला. गप्पी तुम्हालाही नावं पडणार आहे. परप्पी आप्पी सप्पी सगळ्यांना पडणार आहेत. सुमनताई कसं आहात? मैथिली भगवान देवासारखा आलास रे. सगळ्यांसाठी चहा आणलायस ना. अरे हाँ साहब जी. आणि वैसाला आहे ना. हाँ, फिसकट वैसा ही है जाओ साहब जाओ जल्दी जाओ. आळू शेठ. वा 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 पप्या शेठ स्वतःचं हॉटेल उघडलं खूप बरं वाटलं. थँक्यू. हे बघ आनंदी, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणायचं. काय बाकी सगळं कसं आहे तिकडे? छान आहेत ग सगळेजण. तुझी खूप खूप आठवण काढतात अजूनही. नमस्कार नमस्कार. सॉरी मी इंटरप्ट करतोय पण ही काही ओळख करून देणार नाही त्यामुळे स्वतःच ओळख करून देतो. नाही मी गौरव, आजचा तरुण, आजचा होस्ट. सॉरी म्हणजे काय झालं, खूप दिवसांनी आमची मुलगी आम्हाला भेटली ना त्यामुळे बोलण्यात वेळ कसा गेला कळलंच नाही. खरंच सॉरी. अहो सॉरी काय. आणि आमच्या आश्रमातले सुमनताई. आम्ही ओळखतो तुम्हाला. ही फार वेळा आठवणी काढत असते तुमच्या. हो आणि ही आमची मैथिली. ही लहान असल्यापासून सांभाळले मी हिला. हो. मी झोपल्याशिवाय झोपायची नाही, भरवल्याशिवाय खायची नाही. ओ मैथिली. अच्छा म्हणजे आजची प्रमुख पाहुणी. मॅडम कशात तुम्ही? मॅडम तुमच्यासाठी काय चहा ज्यूस सँडविच काय आणू बोला. पाहुणचार व्हायला नको का? प्रमुख पाहुणी आहे ती. प्रमुख पाहुणे. हो उद्घाटन मैथिलीच्या हस्ते करायचं असं ठरलंय आमचं. हो गो बाई, अरे वा छान आहे. सो तुम्ही रेडी आहात रिबिन कापायला? रिबीन कापणं म्हणजे? रिबिन कापणं म्हणजे काय? म्हणजे तू कागद कापतेस ना असं कात्रीने. त्याची कात्री घ्यायची आणि तिकडे आम्ही लाल रिबिन बांधले ती अशी छक्कन कापायची. मी सगळ्यांना बोलवतो 1-2 मिनिटात आपण कापून घेऊया रिबिन. चालेल? ते सगळे. साहिल कुठे आहे? तो वेडा साहिल दादा दिसतोय का? त्याला बोलून आणतो.
साहिल साहिल अरे चल ना तुझ्यासाठी थांबलेत सगळे. अरे एकच मिनिट, एक महत्वाची व्यक्ती यायची राहिली आहे, ते आले की लगेच सुरू करू. आता कोण आले की सगळे? अरे नाही, एक जण आहेत, त्यांची वाट बघतोय मी. अरे कोणी नाही बाबा, आलेच सगळे. मी आत्ता लिस्ट चेक केली आहे. अरे नाही, एक जण आहेत, ते आल्यावर मी तुला मोबाईलवर दाखवू का? माझं सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. अरे खरंच कोणी नाही राहिलं. चल चल. अरे नाही राहिलं बाबा, ट्रस्ट मी. उगाच काय थांबलं? गौरव वेलकम काका, तुमचीच वाट बघत होतो. थँक्यू. तुम्ही आल्यावर सुरू करणार होतो. या ना या. अभिनंदन. मला माहितीये तू काय बोलणार आहेस. शांत हो, माझं म्हणणं ऐकून घे. व काही दिवसांपूर्वी तुझी सगळी बाजू मी ऐकून घेतली, एकही शब्द मध्ये बोललो नाही. त्यामुळे तर मी बोलत असताना तू मध्ये बोलायचं नाहीस. शांतपणे माझं बोलणं ऐकून घे. ओके? डोंट वरी, मी तुला काही सेंटी ढाचे देणार नाहीये, फॅमिली ड्रामा सुद्धा ऐकवणार नाही. आणि हो, फॉर अ चेंज गोविंदाचे डायलॉग सुद्धा म्हणणार नाही. मी तुला तुझ्याच भाषेत एक गोष्ट सांगणार आहे, प्लीज शांतपणे ऐक. गौरव, तू या हॉटेलसाठी 15 लाख रुपये आणलेस. ते पैसे तू आम्हाला देऊन निघून गेलास का? नाही ना, कारण या हॉटेलची प्रगती तुला बघायची होती. या हॉटेलला मोठं होताना बघणं हे तुझं स्वप्न होतं. एखादा माणूस त्याचा पैसा, त्याची वेळ, त्याची मेहनत, त्याचं प्रेम एखाद्या गोष्टीत जेव्हा इन्व्हेस्ट करतो ना, तेव्हा तू ती गोष्ट अशी वाऱ्यावर सोडून देत नसतो रे. तुझ्या वडिलांचा सगळा पैसा काळा असेल, मला मान्य, पण त्यांचं तुझ्यावरचं प्रेम, त्याबद्दल काही डाऊट आहे का? त्यांनी त्यांचं आयुष्य इन्व्हेस्ट केलंय तुझ्यात. त्यामुळे तुला मोठं होताना बघणं हे त्यांचं स्वप्न आहे. जसं तुला या हॉटेलला मोठं होताना बघायचंय ना, तसं तुला मोठं होताना त्यांना बघायचंय. एका फोनवर आले तुझी प्रगती बघायला. प्लीज आजचा दिवस त्यांना दुखवू नकोस. चल रिबिन कापूया, चल, सगळे वाट बघतायत. अरे चल ना यार, चल. ए चला यार, चला रिबिन कापूया. पप्या,